मैत्रिणीनो, कशा आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं माझा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज हा व्हिडिओ का बनवलाय? अरे रे 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 रे. तर मी हा व्हिडिओ का बनवलेला आहे आज? कारण आहे ना, काल रात्री मी एक व्हिडिओ पाहिला. कोणाचा? आता बघा, ही बातमी तर वाशी झाली असेल, पण काही लोकांना माहीत नाही, काही लोक बिझी असतात, बरोबर आहे की नाही? तर त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला. तर काल मी रात्री आहे ना, ती वांगीवाली जी आहे तिच्या वहिनीचा व्हिडिओ बघितला, ठीक आहे. आणि मी पूर्ण बघितलं नाही बरं का. पूर्ण बघितलं असतं तर मोठा व्हिडिओ बनवला असता. पूर्ण नाही बघितला मी. तर मी हा व्हिडिओ बघितला आणि मला ना एक टाईप झालं, म्हणजे झोप यायला लागली मला. तर मी थोडाफार बघितला. तर ह्या व्हिडिओमध्ये मी काय बघितलं, त्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ मी बघितला होता काही दिवसा अगोदर. तर विहिनाबाई, ओके माय गॉड, वांगेवालीची भावाची बायको विणाबाई, तिने मला ब्लॉक केलेलं आहे. या चॅनलवर कमेंट करता येत नाही मला, आणि मी फेक अकाउंट तर नाही माझ्याकडे, त्याच्यामुळे आपण नाही करू शकत. मरून दे म्हटलं, त्यासाठी मी व्हिडिओ बनवला. तर तिच्या पहिल्या एका व्हिडिओमध्ये बघितलं, तिचा धीरच असेल तो, तर तो एक ठिकाणी भेटायला आला. ऐका माझी गोष्ट ऐका. हॉटेलमध्ये हे लोक गेले, जेवले बिवले, बरोबर, ठीक आहे, ओके. त्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बघितला होता एक मंदिरामध्ये. तर ही जी आहे वांगेवाल्याची वहिनी, ही त्या मंदिरामध्ये गेली होती ना, तेव्हा सुद्धा तिथे आई होती हो. तेव्हा सुद्धा आई होती, पण तेव्हा फिलिंग नाही झाली आईशी बोलायचं, की व्हिडिओ नाही काढला. मी बघितला आहे तो व्हिडिओ मी त्या दिवशी पुष्कळ दिवसा अगोदर बघितला आहे. तर तिथे मुलगा जाऊन काही बोलला नाही. तिथे जाऊन मुलगा बोलला नाही काही पण आईकडे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये आईच्या घरी जाऊन व्हिडिओ काढून लोकांना, अरे तू तुझ्या आईच्या घरी जातो, तू स्वतःच्या घरी जातो, त्याच्यात काय व्हिडिओ काढून लोकांना दाखवायचं की आमचं आता सगळं बरोबर होते. पण असं दाखवलं होतं आई खुश, पोरगा खुश, आईच्या डोळ्यात पाणी. मला तर एक थेंब पाणी नाही दिसलं. सगळा खोटा दिखावा होता. मग मला त्या युरोपची वांगीवाली आहे, त्या मनी आहे, त्याच्या बायकोला प्रश्न विचारायचा आहे. काय आहे की तुझा नवरा बैल आहे का? हो आहेच, ते लोकांना माहितीच आहे की मनिया बैल आहे म्हणून. पण मला सांग, बघ, आता तुझी वहिनी पण जरा सुधारली. ती पण तिच्या सासूकडे, म्हणजे ती नाही गेली, नवऱ्याला जरी पाठवलं, पण हा तर हाय फेविकॉल का जोड है, तुटताही नाही, असं झालंय मनिया बैल. परवाशी काही दिवसा अगोदर मन्याची आई आजारी होती, हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट होती. तिला स्टोन झाला होता म्हणे ते स्कॅनिंगमध्ये दिसलं नाही, मग दुसऱ्याच्या काहीतरी केलं आणि त्याच्यामध्ये दिसलं तिला मुतखडा झाला होता. तेव्हा बिचारी त्या पोरी, बिचारी म्हणजे कोणच बिचारी नाही हो, सगळं फायद्यासाठीच येतात. आई सकाळी जाऊन बसते त्या मार्केटमध्ये भाजी विकायला, पैसा कोणाला द्यायचा? ह्या लोकांना ना. मग हिचा नवरा पण बैलसारखाच आहे बाबा, म्हणजे आई बाबांना बघतो पण कसं तरी आहे, तो बैलासारखाच आहे हिचा पण. मिशीवालीचा नवरा, मिशीचा नवरा सुद्धा बैलसारखाच आहे, मला तर तसंच वाटतंय. तो नाही दर का उदर का, ले पंगा ले असा वाटतंय मला. तर तो बिचारा सकाळी उठतो, सासूला हेल्प करतो, सगळं कशासाठी? स्वार्थ आहे, सगळीकडे स्वार्थ आहे. बंगला कोणाला हवा? पहिलीला, दुसरीला, की नागिनला? काल नागपंचमी होती, नागरपंचमी आमच्यामध्ये म्हणतात. तर सगळ्यांना बिलेटेड नागरपंचमी. काही नागिन लोक आहेत यूट्यूबमध्ये, त्यांना सुद्धा हॅपी नागरपंचमी इन ॲडव्हान्स, नाही जरा लेट झालं. तर या मन्याच्या बायकोला मला प्रश्न विचारायचा आहे. तुझी आई एवढी आता
ती काय दिसत नाही कुठल्या लेवलमध्ये ती आजारी आहे, टेन्शन घेते, असं काही दिसत नाही. ती आरामध्ये मध्ये होती आणि व्हिडिओ समोर ती पागलसारखी करत होती. वडापाव मम्मी. बापरे, नाव लोकांनी छान ठेवलंय, वडापाव मम्मी. पोरगी पण घरी बनवते बाबा वडापाव आता तिथे, वांगीवाली. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. परवाशी तुझ्या सासूची तब्येत एवढी खराब होती, तुम्ही लोक फिरायला गेला, फिरायला मस्त मजा केली. जर तो अगोदरचा पण व्हिडिओ असेल ना, तर मला मला सांग, त्या तुझ्या त्या मनियाच्या तोंडाला आहे ना एवढं काहीतरी लावते, काळं गोबर बिबर असं काहीतरी लाव त्याच्या तोंडाला, काळं कर, आणि त्याला ना ऑफिसला जा म्हण की आई आजारी आहे तिकडे, तिथून फिरायला, म्हणजे फिरायला गेला तू, किंवा त्याच्या अगोदरचा व्हिडिओ असता तरी तू बघित असता इथे तुझ्या गावामध्ये, तुझ्या ते फॉरेनमध्ये काय घाव ते हाय घर, नवीन काचेचं ग्लासाचं घर, तिथे आहे तू. पण तुझी आई आजारी आहे, तू पळून नाही गेला. आजकाल लोक तशीच आहे हो, सगळीकडे पैसा बघतात. त्याला माहिती आहे मिशी आहे तिकडे, दुसरी बहीण आहे, आपण कशाला, आणि बायकोने पण पल्लूला बांधून ठेवलं आहे, त्याच्यामुळे बायकोचा बैल तिथेच. बायको सांगेल तसंच, आईची तब्येत खराब आहे बाबा, पण बायकोला संडेला नाश्ता काय, जेवण काय बाबा. जब तक तेरा बेटा बेटा काय, जब तक तेरा बेटा मम्मी बोले तब तक बेटा तेरा है, जब तक तेरा बेटा मम्मी बोले तब तक तेरा बेटा है, अभी तो तेरा बेटा डार्लिंग बोले अभी तो मेरा है, असं काहीतरी झालंय भावा, असं काहीतरी झालंय र. हो, मी ऐकलं होतं मध्ये गाणं, जब तक बेटा मम्मी बोले तब तक बेटा मेरा है तेरा है, जब तक बेटा मम्मी बोले तब तक बेटा तेरा है, अब तो बेटा डार्लिंग बोले, अब तक बेटा डार्लिंग बोले, अब तो तेरा बेटा मेरा है, बेटा मेरा है, असं. तर समजून जावा आता, बेटा डार्लिंग डार्लिंग बोलायला लागलेला आहे, त्याच्यामुळे बेटा तुम्हारा नाही आहे, बेटा वांगीवाली का है, असं समजून समजून जावा. इशारा बस काफी है, इशारा. आणि दुसरीकडे आता विण्याबाई, तिने तिच्या पोराला का पाठवलं, त्याच्या बायकोला, नवऱ्याला का पाठवला इकडे, त्याला नाही काय कामधंदा, मिशी काढून बायल्यासारखा बसलाय. एवढी छान मिशी होती, ते मिशी पण काढून बसलाय, आणि दोघे सांडुकले होऊन मस्त मजा चालली आहे. यूट्यूबवर व्हिडिओ, नवऱ्याला काय कामधंदा नाही म्हणते ती, नाईट ड्युटी, काय नाईट ड्युटी फाईट ड्युटी आपल्याला माहीत नाही. पण चाललंय मजेमध्ये, यूट्यूबच्या पैशामध्ये भरपूर मजे चाललेले आहेत, आणि फक्त हे डॉलरसाठी करत आहेत. आईला गळे मिठी मारली, आईच्या डोळ्यात एवढं पाणी तेम नाही दिसलं मला, आणि म्हणतात की आईला रडू आलं, पोराला रडू आलं. बघितलंच नाही कुठे, मी अर्धाच व्हिडिओ बघितलाय, पण डाऊट मी सांगते चान्सच नाही. तर चला, तुम्हाला काय समजलं नक्की मला सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं, ओ ताई तुम्ही व्हिडिओ बघितला ना, मग एक लाईक तर करून जावा, एक कमेंट तरी करा, नाहीतरी श्राप देईन मी, माझ्या जीव चोरचोरता, श्राप देईन. अरे बापरे, टप्प्याच्या आईची आत्मा आली माझ्यामध्ये. तर बाय बाय. बाय.